नमस्कार. ज्ञानेशांचा संदेश ही हरिपाठावरील सद्गुरू श्री वामनराव पै यांची प्रवचने आपण वाचत आहोत. आज आपण हृद्गत वाचायला घेतो आहोत. जन्म आणि मृत्यू या दोन तीरांमधून जीवनाची नदी सुखसागर परमात्म्याला भेटण्यासाठी परमवेगाने धावत असते. परंतु दुर्दैवाने जीवाची धावण्याची दिशा मुळातच चुकल्यामुळे जन्मभर धडपड करूनसुद्धा त्याला जे पाहिजे असतं ते सुख मिळत नाही आणि सुख न मिळण्याच्या असमाधानात त्याला हा लोक सोडून जाण्याची वेळ येते. या फजितीचं वर्णन तुकाराम महाराजांनी किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजित या शब्दात उत्कृष्ट रीतीनं केलेलं आहे. मनुष्य जन्माला येतो तो अखंड सुख मिळवण्याच्या हेतूने आणि हे ध्येय प्राप्त करून घेईपर्यंत त्याची जन्ममरणाची धडपड सारखी चालू असते. मनुष्याला सुख मिळत नाही याचं कारण सुख हे काय आहे याचाच त्याला बोध होत नाही. सुख कशात आहे असं जर आपण सुशिक्षित किंवा अशिक्षित माणसाला विचारलं तर तो चटकन सांगेल की सुख हे मान्यात आहे. आणि आश्चर्याची गोष्ट अशी की सुख हे मान्यात आहे या कल्पनेतच माणसाचं सर्व दुःख भरलेलं आहे. तो कशात तरी सुख आहे अशी कल्पना करून ते मिळवण्याचा प्रयत्न करतो. ज्या विषयात सुख आहे अशी कल्पना करतो तो विषय जर प्राप्त झाला तर त्यात सुख नाही हे त्याला अनुभवायला येतं आणि जर तो विषय मिळाला नाही तर त्याला दुःख होतं. सामान्य मनुष्याची अशी कल्पना असते की सुख हे बाहेर जगामध्ये जे नाना पदार्थ आहेत त्यात अडकलेलं आहे आणि ते जर मिळवायचं असेल तर ते पदार्थ संपादन करून मग त्यातून ते सुख वेचायचं. ही कल्पना मनुष्याची एकदा का निश्चित झाली की मनुष्य नाना प्रकारचे पदार्थ म्हणजे विषय मिळवण्याच्या खटपटीला लागतो. अर्थात सर्व पदार्थ पैशाने मिळू शकतात म्हणून सरतेशेवटी मनुष्य हा पैशाच्याच मागे लागतो. परंतु पैसा किंवा पदार्थ हे आपल्याला सुख देऊ शकत नाहीत हे मनुष्याला शेवटी अनुभवाने कळतं. त्याचं कारण असं की ज्याला आपण सुख असं समजतो ते सुख मिळवण्यासाठी मनुष्याला 4 अटी पूर्ण कराव्या लागतात. पहिली अट अशी की तो विशिष्ट पदार्थ म्हणजे विषय आपल्याला उपलब्ध असायला पाहिजे. दुसरी अट म्हणजे तो प्राप्त करून घेण्यासाठी जवळ पैसा पाहिजे आणि तिसरी अट तो भोगण्यासाठी इंद्रिय पाहिजे आणि चौथी अट म्हणजे मन त्या विषयाच्या ठिकाणी स्थिर झालं पाहिजे. या 4 अटींपैकी एक जरी अपूर्ण राहिली तरीसुद्धा आपल्याला सुख प्राप्त होणार नाही. कल्पना करू की आपल्याला नाटकाचं सुख पाहिजे आहे. आता हे सुख जर मिळवायचं असेल तर प्रथम म्हणजे जे नाटक आपण पाहायचं आहे ते कुठेतरी असलं पाहिजे. तिथे प्रवेश मिळवण्यासाठी जवळ पैसे हवेत, पाहण्यासाठी डोळे आणि कान पाहिजेत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाटक पाहण्यात मन स्थिर झालं पाहिजे. सामान्य मनुष्याला या सर्व अटी पूर्ण करणं कठीण आणि त्यातूनही त्याने त्या काहीतरी खटपटी करून पूर्ण केल्यास तर ते सुख टिकणं त्याहून कठीण. याचं कारण असं की विषय हा सर्व काळ उपलब्ध होऊ शकत नाही. झाला तरी त्या ठिकाणी मन फार काळ रमत नाही. नाटक झालं तरी ते सर्व काळ असू शकत नाही आणि आपलं मन त्या ठिकाणी सतत रमत नाही. नाटक पाहता पाहता त्याचाच नंतर वीट येऊ लागतो. कारण मनुष्याचं मन हे मुळातच चंचल आहे. ते काही काळ त्या विषयावर स्थिर होतं आणि तेवढ्या वेळेपुरतं त्याला सुख अनुभवायला येतं. पण त्या विषयाचा चंचल मनाला लगेच कंटाळा येतो आणि ते सुखासाठी दुसऱ्या विषयांकडे पाहू लागतं. अशा रीतीने मरकट ज्याप्रमाणे एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उड्या मारत राहतो किंवा भ्रमर एका फुलावरून दुसऱ्या फुलावर भ्रमण करत असतो त्याप्रमाणे आपलं मन एका विषयावरून दुसऱ्या विषयावर सुखाच्या आशेनं सारखं फिरत राहतं आणि अशा अस्वस्थ मनाला जन्मभर शांती सुख मिळत नाही. ज्या सुखाचं वर वर्णन केलं आहे त्याला विषय सुख असं म्हणतात आणि सामान्य माणसं म्हणजे शास्त्रात ज्यांना बद्ध असं म्हणतात ती सर्व या विषय सुखाच्या मागे असतात. या विषय सुखाच्या पलीकडे सुखाचा आणखी 2 श्रेष्ठ आणि श्रेष्ठतम असे प्रकार आहेत. पहिला प्रकार मुक्तिसुखाचा आणि दुसरा भक्तिसुखाचा. पहिल्या प्रकारच्या सुखाचा आपण प्रथम विचार करू. मुक्तिसुख ज्याला म्हणतात ते विषय सुखापेक्षा अनंत पटीनं श्रेष्ठ असतं आणि हे सुख मिळवण्याचा मार्ग म्हणजे समाधी. विषय सुख मिळवण्यासाठी वर सांगितलेल्या 4 अटी पूर्ण कराव्या लागतात आणि म्हणूनच ते सुख अत्यंत परावलंबी असं आहे. याच्या उलट समाधी लावून जे मुक्तिसुख मिळवायचं
ते स्वावलंबी असतं, कारण या सुखासाठी बाहेरच्या पदार्थाचा म्हणजे विषयांचा आलंब घ्यावा लागत नाही. गाढ निद्रेत माणसाला जे विषयातीत द्वंद्वातीत असं निरालंबी सुख मिळतं, त्याच प्रकारचं सुख समाधी अवस्थेत साधकाला प्राप्त होतं. विषयसुखात विषयाचा आलंब म्हणजे आधार घेऊन मन काही काळ स्थिर होतं आणि स्वरूपाला नकळत स्पर्श करतं. म्हणून तेवढ्या वेळेपुरतं आपण सुख अनुभवू शकतो. पण हे सुख क्षणिक आणि फारच परावलंबी असल्यामुळे योगीजनांनी या सुखाचा त्याग केला आणि त्याच्या प्राप्तीचा स्वावलंबी मार्ग शोधून काढला. या मार्गाने जाणाऱ्या साधकाला मन स्थिर करण्यासाठी बाहेरच्या विषयांवर अवलंबून राहावं लागत नाही. तो आपलं मन अंतर्मुख करून त्याला अभ्यासाने स्वरूपात विरवून टाकतो आणि अशा रीतीने जी समाधी साधली जाते तिच्याद्वारा साधक काही काळ सुखरूप होऊन राहतो. याला मुक्तिसुख किंवा समाधीसुख असं म्हणतात. योग मार्गाने किंवा व्यतिरेकाच्या ज्ञानमार्गाने जाऊन समाधीद्वारा हे सुख अनुभवायचं असतं. पण या मार्गात अडचण अशी की जोपर्यंत साधक समाधी अवस्थेत असतो तोपर्यंत तो सुखरूप होऊन राहतो. पण समाधीचा भंग झाला किंवा समाधीतून उत्थान झालं की तो सुखाला मुक्तो. आणि म्हणूनच बद्धाचं विषय सुख आणि सिद्धाचं मुक्तिसुख या दोहोंच्या पलीकडे असणारं श्रेष्ठतम असं जे भक्तिसुख किंवा प्रेमसुख तेच संतांनी आपलंसं केलं. ते सुख प्राप्त करून घेण्याचा मार्ग म्हणजे नामस्मरण. नामाने मिळणारं प्रेमसुख हे समाधी लावून मिळणाऱ्या समाधीसुखापेक्षा वेगळं आणि आगळं असं आहे. समाधी लावून योगी किंवा ज्ञानी ब्रह्मरूप होतो, तर नामाने नामधारक ब्रह्मरसाचं अखंड पान करतो. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात, समाधीचे सुख सांडा ओवाळूनी ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. विटे ऐसे सुख नोहे भक्तिरस, पुढती पुढती आस सेवावी हे. नाम संकीर्तनाने जे प्रेमसुख मिळतं त्याची प्रक्रिया काय हे आपण थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करू. विज्ञान म्हणजे सायन्स असं सांगतं की या विश्वातील प्रत्येक वस्तू ही आपल्याच ठिकाणी स्पंद पावत असते. एव्हरीथिंग इन द वर्ल्ड इज इन अ स्टेट ऑफ व्हायब्रेशन. याचा अर्थ असा की प्रत्येक वस्तूत जे परमाणू आहेत, जे अणू रेणू आणि रसरेणू आहेत, ते त्या वस्तूत विशिष्ट पद्धतीने विशिष्ट गतीने आणि विशिष्ट दिशेने हेलावत असतात, स्पंद पावत असतात, म्हणजे व्हायब्रेट होतात. या स्पंद होण्याच्या पद्धतीत, गतीत आणि दिशेत विशिष्ट कारणामुळे फेरफार झाला तर त्या वस्तूचं रूप आणि स्वरूप पालटतं. उदाहरणार्थ, ज्याला आपण लोखंड असं म्हणतो, त्या लोखंडात असणारे अणू रेणू आणि रसरेणू एका विशिष्ट पद्धतीने व्हायब्रेट म्हणजे स्पंद पावत असतात आणि त्यांची फिरण्याची गती डावीकडून उजवीकडे असते. जर एखाद्या विशिष्ट प्रक्रियेने लोखंडातील अणुरेणूंची फिरण्याची गती जर उलटवता आली, म्हणजेच त्यांची फिरण्याची गती उजवीकडून डावीकडे फिरवता आली, तर लोखंडाचं सोनं होतं. किमयागार लोखंडाचं सोनं करतो किंवा परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचं सोनं होतं, याचं कारण हेच आहे. संथपणे वाहणाऱ्या पाण्यात जर गती निर्माण झाली तर त्या पाण्यातून विजेसारखी शक्ती निर्माण होते. एखादी वस्तू जर आकाशात सतत फिरवत ठेवली तर ती वस्तू फिरत असताना एक प्रकारचा विशिष्ट आवाज येतो आणि काही काळाने ती वस्तू आकाशातच अदृश्य होते. परंतु तोच विशिष्ट आवाज जर मुखाने किंवा अन्य प्रकाराने सतत काढण्याची व्यवस्था झाली तर आकाशात अदृश्य झालेला तोच पदार्थ पुन्हा साकार होतो. एखाद्या मनुष्याला अत्यंत क्रोध आला तर त्याच्या शरीरात विशिष्ट प्रकारच्या लहरी, स्पंद किंवा व्हायब्रेशन्स निर्माण होतात. अशा वेळी त्या मनुष्याचा चेहरा लालबुंद होतो, देह थरथर कापू लागतो, डोळे लाल होतात आणि त्याला धड बोलताही येत नाही. अशा मनुष्याचं रक्तसुद्धा विषारी बनतं, इतकं की जर ते एखाद्या मांजराला किंवा कुत्र्याला टोचलं तर तो प्राणी प्राणाला सुद्धा मुकतो. अतिक्रोधाला बळी पडणारी माणसं रोगी होतात. याचं कारण हेच होय. तुकाराम महाराज सांगतात, खवळलिया कामक्रोधी अंगी भरती आधी व्याधी. तात्पर्य, विशिष्ट कारणामुळे विशिष्ट प्रकारच्या लहरी, स्पंद किंवा व्हायब्रेशन निर्माण झाल्या तर पदार्थात किंवा माणसात परिवर्तन होतं. ही गोष्ट आज विज्ञानाने सिद्ध केली आहे. अखंड नामस्मरणाने किंवा नामसंकीर्तनाने नेमकं तेच होतं. कसं ते पहा. जीव हा ज्ञानरूप आहे आणि आनंद हे त्याचं स्वरूप होय. ज्ञानरूप जीवाला आनंद स्वरूपाची कळत किंवा न कळत जाण आहे, पण त्याचा भोग मात्र नाही.
जवळ आहे पण मिळत नाही अशी जीवाची अवस्था आहे. हा आनंद प्राप्त करून घेण्यासाठी मनुष्य आयुष्यभर खूप धडपड करतो आणि शेवटी थकून जातो, परंतु तो आनंद त्याला मिळत नाही. एखादा कुत्रा स्वतःची शेपूट पकडण्याचा प्रयत्न करतो आणि ती जवळ असून सुद्धा त्याला मिळत नाही. शेपूट पकडण्याच्या प्रयत्नात तो कुत्रा शेवटी अक्षरशः स्वतःच्याच भोवती फिरू लागतो आणि अंतिश्रांत होऊन जमिनीवर पडतो. तशीच अवस्था माणसाची झाली आहे. जवळ असलेला आनंद मिळवण्याच्या प्रयत्नात तो स्वतःच्या देहाभोवती विषयांच्या कनक, कांता, कीर्ती आणि सत्ता यांच्या कक्षेत फिरू लागतो. संसार चक्रात भ्रमण करू लागतो आणि शेवटी भोवळ येऊन निराश होऊन एक दिवस मरून पडतो. संत सांगतात, आनंद मिळवण्याचा हा मार्ग नव्हे. क्षीरसागरात देवदैत्यांनी मंथन केलं आणि त्यातून विष आणि अमृत दोन्ही बाहेर आली. त्याचप्रमाणे जीवाच्या ज्ञानघन चैतन्य सागरात विकाराच्या रवीने मंथन घडतं, तेव्हा त्यातून विष बाहेर पडतं आणि जीवन दुःखरूप होतं. उलट नामाच्या प्रेमाच्या रवीने जर तिथे मंथन झालं तर त्यातून अमृतच बाहेर येतं आणि जीवन सुखरूप होतं. तात्पर्य, आनंद जवळ आहे आणि तो मिळवण्याचा मार्ग म्हणजे नामसंकीर्तन हाच होय. नामाच्या उच्चाराने सत्ता ज्ञानात म्हणजे देहाला व्यापून टाकणारं ज्ञानघन चैतन्य याच्यात विलक्षण लहरी म्हणजे डिव्हाइन व्हायब्रेशन निर्माण होतात आणि त्याची परिणिती ज्ञानात आनंद व्यक्त होण्यात होते. म्हणूनच ज्ञानेश्वर माऊलीने हरिपाठाच्या दुसऱ्या अभंगात मोठ्या खुबीने ही प्रक्रिया सांगितली आहे. ती म्हणजे मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. दह्याचे मंथन हा लोणी प्राप्त करून घेण्याचा मार्ग आहे. हवेचं आंदोलन हा वारा प्राप्त करून घेण्याचा मार्ग आणि लाकडाचं घर्षण हा अग्नी प्राप्त करून घेण्याचा मार्ग आहे. त्याचप्रमाणे हरीला म्हणजे प्रेमानंदाला प्राप्त करून घेण्याचा मार्ग म्हणजे सत्ताज्ञानात मंथन म्हणजेच नामसंकीर्तन करणं हा होय. दह्याच्या पोटात मंथनापूर्वी लोणी असतं, पण ते अव्यक्त, अदृश्य, निराकार आणि निर्गुण असतं. पण त्याचं मंथन केलं जातं तेव्हा त्या दह्याच्या आतून ते व्यक्त, दृश्य, साकार आणि सगुण होतं. त्याचप्रमाणे या देहाच्या भांड्यात सत्ताज्ञानाचं म्हणजेच ज्ञानघन चैतन्याचं दही आहे आणि त्या चैतन्याच्या आत पोटात आनंदाचं लोणी आहे. पण हा आनंद सत्ताज्ञानात लोण्यासारखा नुसता आहे म्हणजेच तो अव्यक्त, अदृश्य, निराकार आणि निर्गुण आहे. नामाच्या रवीने म्हणजे उच्चाराने, घोषाने, संकीर्तनाने या सत्ताज्ञानात मंथनाला सुरुवात होते. चैतन्याच्या लहरी लहरी नामोच्चाराने ज्ञानघन चैतन्यात निर्माण होऊ लागतात. दिव्य नामाने त्या ज्या अद्भुत चैतन्याच्या लहरी निर्माण होतात त्यांनी ज्ञानाच्या आतून, पोटातून गोविंद म्हणजे प्रेमानंद नामधारकाला व्यक्त, दृश्य, साकार आणि सगुण होतो. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात, येऊनी अंतरी राहील गोपाळ, सायासाचे फळ बैसलिया. रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी मंत्र हा उच्चारी वेळोवेळा. किंवा भावाचे मथिले निर्गुण संचले, ते हे उभे केले विटेवरी. पुंडलिकाने विठ्ठलाला विटेवर उभं केलं त्याप्रमाणे नामधारक ज्ञानाच्या विटेवर कृष्णानंदाला म्हणजेच प्रेमानंदाला उभा करतो आणि त्या प्रेमसुखाचं लोणी अखंड सेवन करून जीवनात आनंदाची दिवाळी साजरी करतो. हा आनंद ज्यावेळी सुरुवातीला साधकाच्या अनुभवाला येतो त्यावेळी त्याची विलक्षण अवस्था होते. त्याचा चेहरा आरक्त होतो, देहावर रोमांच उभे राहतात, कंठ दाटून येतो आणि डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागतात. हा आनंद स्थिर झाला आणि शरीरात मुरला की तेच प्रेमसुख होय. हे प्रेमसुख भोगण्यासाठी संत मुक्तीचा आवेर करतात आणि देवाजवळ पुन्हा पुन्हा जन्म मागतात. मोक्ष तुमचा देवा, दुर्लभ तो तुम्ही ठेवा, मज भक्तीची आवडी, सेवा व्हावी ऐसी जोडी. किंवा कार्य न घ्यावा जन्म, प्रेम लुटावे नाम. असे आपले मनोगत संत देवाजवळ व्यक्त करतात. हा दिव्य आनंद सत्ताज्ञानात प्रकट होतो आणि जीवनात संपूर्ण परिवर्तन घडवून आणतो. ज्याप्रमाणे परिसाचा लोखंडाला स्पर्श झाल्यावर त्याचं रूपांतर सोन्यात होतं, त्याप्रमाणे ज्ञानात व्यक्त झालेला हा प्रेमानंद जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करतो आणि त्यांचं संपूर्ण रूपांतर घडवून आणतो. हा प्रेमानंद वासनेला स्पर्श करतो आणि तिचा कायापालट विरक्तीत होतो. त्याचप्रमाणे अहंकाराचं रूपांतर ओंकारात, बुद्धीचं परिवर्तन बोधात, चित्ताचं परिवर्तन चैतन्यात आणि मनाचं उन्मन होतं. अंतःकरणात निर्माण होणाऱ्या विकारांचं रंगसुद्धा
या प्रेमानंदाच्या संगाने पालटतात. काम जातो आणि प्रेम निर्माण होतो. क्रोध मावळतो आणि शांती उदयाला येते. लोभ नाहीसा होतो आणि वैराग्य प्रगट होतं. मोह आपलं तोंड काळं करतो आणि विवेक अंतःकरणात ठाण मांडतो. मद जातो आणि नम्रता येते आणि मत्सराचं रूपांतर आदरात होतं. परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचं सोनं होतं, पण त्याचा मूळचा आकार मात्र जसाच्या तसा शिल्लक राहतो. त्याचप्रमाणे प्रेमानंदाच्या स्पर्शाने जीवनाचं स्वरूप पालटतं, पण त्याचा मनुष्यत्वाचा आकार तेवढा शिल्लक राहतो. ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दात सांगायचं म्हणजे ते चालते ज्ञानाचे बिंब, अवयवते सुखाचे कोंब, येर माणूसपण भांब लौकिक भागू. त्याचे माणूसपण हा केवळ लौकिकाचा भाग होय. वास्तविक तो दिसायला मानव पण असायला देव असतो. केवळ नामाच्या उच्चाराने ही जी अद्भुत प्राप्ती संतांना होते ती सर्वांना व्हावी ही त्यांची आर्तता. म्हणूनच ते जगाला कंठारवाने सांगतात, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. आणि ज्ञानेश्वर महाराजही विश्वाला तोच संदेश देतात, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. ज्ञानेशाचा संदेश हरिपाठ अभंग पहिला. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तिचारी साधी येला. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आसोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा, द्वारकेचा राणा पांडवा घरी. अभंगाचा भावार्थ. देवाच्या द्वारात उभे राहून मुखाने तुम्ही सतत हरिहरी म्हणा. संसारात राहून नामाचा उच्चार जिभेला वेग देऊन करा. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज व्यासांचं प्रमाण देऊन सांगतात की तुम्हाला चारी मुक्ती साध्य होतील, अगणित पुण्याची प्राप्ती होईल, वेदशास्त्र हात उभारून आशीर्वाद देऊ लागतील आणि द्वारकेचा राणा भगवान श्रीकृष्ण ज्याप्रमाणे पांडवांच्या घरी त्यांचा सांभाळ करण्यासाठी नित्य राबले, त्याप्रमाणे परमात्मा तुमच्या घरी तुमचा योगक्षेम वाहण्यासाठी सदैव वास करील. थोडक्यात स्पष्टीकरण. या अभंगाची मांडणी हरिपाठातल्या इतर अभंगांच्या मांडणीपेक्षा अगदी वेगळी आहे. असे या अभंगाकडे सूक्ष्म दृष्टीने पाहिलं तर दिसून येईल. सबंध हरिपाठातून ज्ञानेश्वर महाराजांना जे सांगायचं आहे ते त्यांनी या पहिल्याच अभंगात थोडक्यात सांगितलं आहे. गीतेतील 18वा अध्याय हा ज्याप्रमाणे एकाध्यायी गीता आहे, त्याप्रमाणे हा अभंग म्हणजे माऊलीचा एक अभंगी हरिपाठ आहे. या अभंगाचं वैशिष्ट्य असं आहे की त्याच्या पूर्वार्धात नामस्मरण कसं, किती आणि कुठे करायचं हे सांगून त्याच्या उत्तरार्धात नामस्मरणाचं फळ काय ते सांगितलं आहे. देवाची या द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तिचारी साधी येला. सर्वसाधारणपणे देव हा शब्द सर्वांच्या परिचयाचा आहे, परंतु देव म्हणजे काय असं जर विचारलं तर या शब्दाचा नेमका अभिप्रेत अर्थ सांगणारा या जगात विरळाच. देव म्हणजे निसर्ग किंवा एक शक्ती आहे, या पलीकडे सामान्य माणसांना काही सांगता येत नाही. परंतु देव किंवा ईश्वर म्हणजे निसर्ग नव्हे. निसर्ग हे ईश्वराचं ऐश्वर्य आहे. योजना करणारा ईश्वर आणि त्या योजनेप्रमाणे आपोआप घडत राहणं हा निसर्ग. घड्याळ आणि घड्याळजी यात जो फरक आहे तोच फरक निसर्ग आणि ईश्वर यात आहे. त्याचप्रमाणे नुसती शक्ती, अणुशक्ती या सर्व शक्ती जड आहेत. याच्या उलट ईश्वरी शक्ती ही संपूर्ण ज्ञानघन आहे. म्हणून देव म्हणजे काय हे थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करू. देवाची रूपे 3. एक आहे निर्गुण स्वरूप, दुसरं त्याचं सगुण रूप आणि तिसरं त्याचं साकार रूप. देवाचं निर्गुण स्वरूप हे जीवाला सर्वथैव अगम्य आहे. परब्रह्माच्या निर्गुण स्वरूपाला गवसणी घालणं जीवाला केवळ अशक्य आहे. आईच्या अपार प्रेमस्वरूपाचा थांब लेकराला लागणं शक्य नाही, त्याप्रमाणे परमेश्वराचं अपरंपार निर्गुण स्वरूप जीवाला आकळता येणं शक्यच नाही. म्हणून वेद परब्रह्माच्या निर्गुण स्वरूपाच्या ठिकाणी मौनावले आणि नेती नेती म्हणत मागे सरले. देवाचं निर्गुण स्वरूप तर राहू देच बाजूला, पण त्याचं साकार रूपसुद्धा पूर्णपणे निहाळता येणं कठीण आहे. यासाठी गीतेतला 11वा अध्याय पहा. भगवंतांनी अर्जुनाला दिव्य दृष्टी देऊनसुद्धा त्याला देवाचं साकार रूप पाहता येणं अशक्य झालं आणि सरते शेवटी त्याची बोबडीच वळण्याची वेळ आली. तात्पर्य, देवाचं निर्गुण स्वरूप जीवाला अगम्य आहे. देवाचं दुसरं रूप म्हणजे सगुण रूप, ते म्हणजे त्याचं सच्चिदानंद रूप, जे पूर्णतः आकळण्याच्या पलीकडचं आहे.
परंतु प्रतीतीला मात्र येतं ते सगुण रूप होय. देवाचं सच्चिदानंद रूप जीवाच्या प्रतीतीला कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपात येतं आणि म्हणूनच ते सगुण आहे. सच्चिदानंद रूपाची 3 पदं आहेत, ती म्हणजे सत, चित आणि आनंद. सच्चिदानंद रूपाने परमात्मा सर्व विश्वात खेळून राहिलेला आहे. सत म्हणजे सत्य, सातत्य आणि सत्ता. परमात्मा सत्रूपाने सर्वत्र आहे, तो नाही असं ठिकाणच नाही. तुका म्हणे विठो भरला सबाही, तया उणे काही चराचरी. त्याचप्रमाणे त्याचं हे आहे पण आज आहे आणि उद्या नाही असं नाही, तर ते सतत सातत्याने सर्व काळ, शिवाय सत्तारूपाने तो पिंड आणि ब्रह्मांड नाचवून राहिलेला आहे. एक देही भिन्न दावी आल्या कळा, नाचवी पुतळा सूत्रधारी. किंवा तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझ्या सत्ते. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा स्वामी, वर्म हे जाणूनी शरण आलो. आता आपण चित म्हणजे काय ते पाहू. चित रूपानं परमात्मा सर्व ठिकाणी नटून राहिलेला आहे. चित म्हणजे ज्ञान. या ज्ञानाचा हात जगातील सर्व वस्तूंना आणि पदार्थांना लागलेला आहे. विश्वात दिसणारी विविधता आणि त्याच्या ठायी आढळून येणारी कुशलता हे चितपदाचं दर्शन आहे. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्यात्यासी, बाप रखुमा देवीवरू खूण बाणली ऐसी. आपले एकत्व न मोडता अनेक होण्याची देवाची जी लीला, तीच या ज्ञानसत्तेची कला आहे. त्याचप्रमाणे नाना प्रकारच्या विद्या आणि कला हे सर्व या ज्ञानाचेच आविष्कार होत. अज्ञान, विज्ञान आणि प्रज्ञान ही तिन्ही या मूळ ज्ञानाचीच रूपं आहेत. म्हणूनच तुकाराम महाराजांनी या ज्ञानसत्तेचं मोठं गोड वर्णन केलं आहे. ते म्हणतात, तुका म्हणे ज्ञान विठ्ठलची पूर्ण, सर्व अणुरेणू वागवित. किंवा तुका म्हणे ज्ञान तोची नारायण, जाणती सज्ञान गुरुपुत्र. किंवा अणुरेणुपाती ब्रह्मांडाच्या पोटी, ज्ञानाची या पोटी दिसे जया. तिसरे पद म्हणजे आनंद. या आनंद रूपानं सुद्धा सर्व ब्रह्मांड व्यापलेलं आहे. निसर्गाचं सौंदर्य, प्राण्यात आणि माणसात दिसून येणारं प्रेम, वनस्पतीच्या ठिकाणी आढळून येणारी टवटवी, त्याचप्रमाणे सतेजता, सुख, शांती, समाधान, उत्साह, हास्य हे सर्व या आनंदपदाचंच दर्शन होय. परंतु या ठिकाणी एक गोष्ट मात्र लक्षात ठेवली पाहिजे की समजुतीसाठी जरी आपण 3 पदांचा वेगवेगळा विचार केला तरी प्रत्यक्षात ही 3 पदं वेगळाली नाहीत. इतकंच नव्हे तर त्यांना वेगळं करता येणंही शक्य नाही. सत, चित आणि आनंद मिळून सच्चिदानंद हे देवाचं सगुण रूप होय. सच्चिदानंद रूपाने तो जसा ब्रह्मांडात आहे तसा पिंडात सुद्धा आहे. मी आहे आणि नेहमीच असणार असं जे जीवाला वाटतं त्याचं कारण तो सद्रूप आहे म्हणून. तो चिद्रूप आहे म्हणूनच त्याचे सर्व व्यवहार ज्ञानसत्तेवर चाललेले आहेत. त्याचप्रमाणे तो आनंद रूप आहे, त्यामुळेच आनंदावर त्याचं प्रेम आहे. आनंदाशिवाय दुसरं त्याला काहीच नको असतं. देवाचं तिसरं रूप म्हणजे साकार रूप आहे. स्वतः निराकार असूनसुद्धा अनंत आकार घेण्याचं सामर्थ्य त्याच्या ठिकाणी आहे. स्वतःच्या आवडीसाठी तो स्वतःच्याच ठिकाणी जग रूपाने प्रसवतो किंवा भक्तांसाठी व्यक्तिरूपाने साकार होतो. आपुलीचं आवडी धरुनी खेळिया, आपणाते व्याला रे, मज निराकारा आकारासी येणे, भक्ताचे ते ऋण फेडावया. म्हणूनच पहिल्या चरणात देव या शब्दाने त्याच्या सच्चिदानंद सगुण रूपाचा उल्लेख केला, तर द्वारकेचा राणा या शब्दाने त्याच्या साकार रूपाचा निर्देश झाला. वर जे विवरण केलं त्यावरून असं दिसून येईल की ज्याला आपण देव असं म्हणतो तो जीवाच्या अपेक्षेत फक्त 2च प्रकारांनी असतो. एक त्याचं सच्चिदानंद सगुण रूप आणि दुसरं त्याचं साकार रूप. देवाची ही दोन्ही रूपं जरी गोड असली तरी त्याचं पहिलं रूप शाश्वत असून दुसरं रूप अशाश्वत आहे. म्हणजे हे साकार रूप दृष्टीसमोर कायमचं टिकणारं नसतं आणि म्हणूनच जीवाला सच्चिदानंद रूपाचाच कळत किंवा न कळत ध्यास लागलेला असतो. याचा अर्थ असा की प्रत्येक जीवाला आपण अमर व्हावं, ज्ञानी व्हावं, अखंड आनंदात असावं असं वाटतं. या देवाच्या सच्चिदानंद रूपाचा साक्षात्कार व्हावा, त्याचा प्रत्यक्ष म्हणजे डायरेक्ट अनुभव यावा अशी तळमळ प्रत्येकाच्या ठिकाणी कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपात असते. परंतु काय केलं असता हा अमृतानुभव प्राप्त होईल हे संत कृपेशिवाय समजत नाही. ज्ञानेश्वर महाराज साधकाला सांगतात, तुला जर हा अमृतानुभव पाहिजे असेल, म्हणजेच देवाची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल,
तर त्याच्या द्वारात क्षणभरी तरी राहून मुखाने हरिहरी म्हण. आता देवाचं द्वार म्हणजे काय ते पाहू. देवाचं द्वार म्हणजे देवाची श्रद्धा होय. प्रपंचात आणि परमार्थात श्रद्धेला फार महत्त्व आहे. या श्रद्धेशिवाय प्रपंचसुद्धा सुखाचा होणार नाही. मग परमार्थाबद्दल तर बोलणंच नको. सूक्ष्म दृष्टीनं पाहिलं तर प्रपंचातील बहुतेक सर्व गोष्टी आपण श्रद्धेनंच करत असतो. उद्या मी जगणार या श्रद्धेवरच तो आज काम करत असतो. डॉक्टरचं औषध घेऊन मी बरा होईन या श्रद्धेवरच तो औषध घेत असतो. नाहीतर ते कडू औषध सुखासुखी कोण घेईल आणि त्यासाठी पाण्यासारखा पैसा तरी कोण खर्च करील. परंतु उद्या जगणार अशी श्रद्धा असलेले उद्या मरत नाहीत असं नाही, किंवा औषध घेऊन आपण बरे होऊ अशी श्रद्धा ठेवून औषध घेणारे मरत नाहीत असं थोडंच आहे. परंतु गंमत अशी की प्रपंचात मुकाट्याने श्रद्धा ठेवणारे लोक परमार्थात मात्र श्रद्धा ठेवायला तयार नसतात. ते म्हणतात आम्ही आंधळ्या श्रद्धेचा कधीच स्वीकार करणार नाही. परंतु श्रद्धा ही नेहमीच आंधळी असते आणि त्या आंधळ्या श्रद्धेवरच संसारातले सर्व व्यवहार चाललेले असतात. ते त्यांना सांगायचं कोणी. असो, प्रपंचात ज्याप्रमाणे श्रद्धेची आवश्यकता आहे त्याचप्रमाणे परमार्थात सुद्धा तिची अत्यंत जरूर आहे. श्रद्धेशिवाय देवाची प्राप्ती म्हणजे सच्चिदानंद स्वरूपाची प्रतीती साधकाला होणं शक्यच नाही. ही आत्मानुभूती साधकाला भक्तिमार्गात केवळ भगवंताच्या कृपेनं होते आणि ही भगवत कृपा भगवन नामानेच होते. म्हणून भगवंत आहे आणि त्याची कृपा होते आणि त्याच्या कृपाप्रसादाने सच्चिदानंद स्वरूपाचा अनुभव येतो अशी श्रद्धा असणं अत्यंत जरुरीचं आहे. कारण या श्रद्धेच्या द्वारातून भगवंताच्या चरणापर्यंत साधकाला जायचं असतं. व्यवहारात सुद्धा जर एखाद्याच्या घरी जाऊन त्याला भेटायचं असेल तर आपल्याला प्रथम त्याच्या द्वारात उभं राहावं लागतं आणि नंतर त्याला दाराची कडी वाजवून हाक मारावी लागते आणि दार उघडलं गेल्यावर मग आपल्या घरात प्रवेश होतो. त्याचप्रमाणे परमार्थात सुद्धा प्रथम देवाच्या द्वारात उभं राहावं लागतं, म्हणजेच त्याच्याबद्दल अंतःकरणात श्रद्धा असावी लागते. नंतर या द्वारात उभं राहून देवाला त्याच्याच नावानं तो ओ म्हणेपर्यंत सतत हाक मारावी लागते आणि देवाने दार उघडलं म्हणजेच त्याची कृपा झाली तर त्याच्या चरणापर्यंत प्रवेश मिळतो. त्याच्या सच्चिदानंद स्वरूपाचा साक्षात्कार होतो. म्हणूनच भगवद्गीतेत सांगतात श्रद्धावान लभते ज्ञानम किंवा अश्रद्धदाना पुरुषा धर्मस्यास्य परंतप. आता प्रश्न असा उभा राहतो की देवाचं नाव किती वेळ घ्यायचं. त्याला ज्ञानेश्वर महाराज उत्तर देतात क्षणभरी रिकामा क्षण नामाने भरी. याचा अर्थ असा की ज्याप्रमाणे रिकामा भांड आपण पाण्याने किंवा दुधाने भरतो त्याचप्रमाणे आयुष्यातील प्रत्येक रिकामा क्षण नामाने भरला पाहिजे. हरिपाठाच्या शेवटच्या अभंगात ज्ञानेश्वर महाराज हेच सांगतात सर्व सुख गोडी साही शास्त्री निवडी रिकामा अर्धघडी राहू नको. तुकाराम महाराजांचा सुद्धा हाच उपदेश आहे. हेची सर्व सुख जपावा विठ्ठल न दवडता पळ क्षण वाया. क्षणभरी या शब्दात ज्ञानोबांची मेघ तर आहेच, शिवाय त्यांनी भगवंताच्या पुढे एक पाऊल टाकलं आहे. गीतेत भगवान श्रीकृष्ण सांगतात पत्रम पुष्पम फलं तोयम व्योमे भक्त्या प्रयच्छती तदहम भक्त्युपरृतम अश्नामी प्रयतात्मनः. भक्तीने अर्पण केलेलं पान, फूल, फळ किंवा जल भगवंताला अत्यंत गोड लागतं आणि अशा भक्तांचा भगवंत दास होऊन राहतो. परंतु भगवान ज्ञानेश्वर त्याच्याही पुढे जाऊन सांगतात की भगवंताला पान, फूल, फळ किंवा जल हेही अर्पण करण्याची आवश्यकता नाही. तुमच्या आयुष्यातलं जे रिकामे क्षण आहेत तेवढे तरी तुम्ही नामाने भरून भगवंताला अर्पण केले तरीसुद्धा तो नामधारकाचा दास होऊन राहतो. श्री समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा एके ठिकाणी हेच सांगितलं आहे काहीच न करोनी प्राणी राम नाम वदेवाणी तेणे संतुष्ट चक्रवाणी भक्ता लागे सांभाळी. आपल्या आयुष्यात संसारातील अगत्याची कामं करूनसुद्धा रिकामा वेळ भरपूर असतो. हा रिकामा वेळ आपण पत्ते खेळण्यात, गप्पा मारण्यात, दुसऱ्याची चेष्टा कुचेष्टा करण्यात फुकट घालवतो. परंतु असं न करता आयुष्यात मिळणारा एकही रिकामा क्षण नाम घेतल्याशिवाय जाऊच द्यायचा नाही असा जर आपण निश्चय केला तर दिवसाकाठी 10-12 तास नामस्मरण करता येण्यासारखं आहे. शौचाला बसला असताना जो रिकामा वेळ फुकट जातो म्हणून तुकाराम महाराज त्यावेळीसुद्धा सारखं नामस्मरण करीत असत ही गोष्ट सर्वश्रुत आहे. अशा रीतीनं नित्य सतत अखंड नामस्मरणाचा अभ्यास संसारात राहून आणि जिव्हेला वेग देऊन केल्यास ज्ञानेश्वर महाराज व्यासांचं प्रमाण देऊन सांगतात की त्या साधकाला 1. 4 मुक्तींचा लाभ होतो. 2.
अगणित पुण्याची प्राप्ती होते. 3 वेदशास्त्र त्याला हात उभारून आशीर्वाद देतात. आणि 4 भगवंत साधकाच्या घरी वास करतो. आता नामस्मरणाचं पहिलं फळ, तेणे मुक्तिचारी साधी येल्या, यासंबंधी थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करू. नामधारकाला 4ही मुक्ती प्राप्त होतात. त्या म्हणजे सलोकता, समीपता, सरूपता आणि सायुज्यता. या 4ही मुक्ती नामधारकाला जिवंतपणीच मिळतात. किंबहुना मृत्यूनंतर जीवाचं काय होतं यापेक्षा जिवंतपणे त्याचं काय झालं पाहिजे याचा संत अधिक विचार करतात. म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज एके ठिकाणी सांगतात, मेल्यावरी मोक्ष मिळती ऐसे जे म्हणती ते अतिमूर्ख. संतांचा मोक्ष हा उधारीचा नसून रोकडा आहे ते सांगतात. मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची, किंबहुना हरि उच्चारणही पाही मोक्ष सदा. तात्पर्य, संतांचा मोक्ष किंवा मुक्ती ही जिवंतपणेच प्राप्त करून घ्यायची असते. म्हणून नामधारकाला इहलोकी 4 मुक्ती कशा प्राप्त होतात त्या थोडक्यात पाहू. भगवंताला भगवन नाम अत्यंत प्रिय आहे आणि ज्या ठिकाणी नामाचं संकीर्तन, गायन किंवा भजन प्रेमानं चालतं त्या ठिकाणी तो निश्चितपणे उपस्थित असतो. नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदये रवौ, मद्भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद. किंवा माझे भक्त गाती जेथे नारदामी उभा तिथे. म्हणून ज्या ठिकाणी नाम त्या ठिकाणी राम, आणि ज्या ठिकाणी राम ते ठिकाण वैकुंठधाम होय. परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचं सोनं होतं. ज्याप्रमाणे प्रभूच्या भगवंताच्या चरणस्पर्शानं ज्या ठिकाणी तो उपस्थित असतो त्या ठिकाणाला आपोआप वैकुंठ लोकाचं स्वरूप प्राप्त होतं. म्हणून नामाचं आवडीनं संकीर्तन करणाऱ्या नामधारकाला सलोकता मुक्ती प्राप्त होते. त्याचप्रमाणे नामाच्या प्रेमाने भगवंत नामधारकाच्या पाठीपाठी धावत असतो. तुकाराम महाराज सांगतात, जेणे नाम धरिले कंठी धावे त्याच्या पाठीपाठी, किंवा 2 अक्षरांसाठी ब्रह्म धावे पाठोपाठी. त्यामुळे नामधारकाला देवाच्या सान्निध्याने समीपता मुक्तीचा लाभ होतो. नामस्मरण केल्यामुळे स्वरूपता मुक्ती प्राप्त होते. चित्त किंवा ज्ञान किंवा चैतन्य हे देवाचं रूप आहे. प्रभूच्या नामाचा उच्चार आणि त्याच्या स्वरूपाचं स्मरण असं नामस्मरण सतत केल्यामुळे साधक देवाशी तद्रूप होतो आणि त्याला मी देह नसून ज्ञानरूप, चिद्रूप, चैतन्यरूप आहे याचा बोध किंवा साक्षात्कार भगवत कृपेनं आपोआप प्राप्त होतो. ही नामधारकाची स्वरूपता मुक्ती होय. त्याचप्रमाणे नामाच्या अखंड उपासनेने, उच्चाराने साधक आपल्या आनंद स्वस्वरूपाशी समरस होतो, आनंद सागरात विरून जातो आणि त्या अवस्थेत त्याचं देहभानसुद्धा काही काळ नाहीसं होतं. ब्रह्मानंदी लागली टाळी कोण देहाते सांभाळी, ही त्याची सायुज्यता मुक्ती होय. याही अवस्थेच्या पलीकडे नामधारक जातो आणि त्याला श्रेष्ठ अशी स्थिती प्राप्त होते, ती म्हणजे मुक्तीवरील भक्ती होय. या स्थितीत नामधारक भगवंताचं प्रेमसुख अखंड भोगत असतो. या स्थितीचं वर्णन दुसऱ्या अभंगात केलं आहे. तात्पर्य, नामधारकाला मुखाने हरी म्हणण्याने 4ही मुक्ती प्राप्त होतात. त्याचप्रमाणे त्याला अगणित पुण्याची प्राप्ती होते. पुण्याची गणना कोण करी. पुण्य मिळावं म्हणून लोक नाना प्रकारच्या खटपटी करतात. यज्ञयाग, दानधर्म, तीर्थयात्रा, व्रतवैकल्य, उपास, तापास आदी सर्व गोष्टी पुण्याच्या प्राप्तीसाठीच केल्या जातात. परंतु यात मुख्य अडचण अशी की या सर्व गोष्टी करायला एकतर पुरेसा वेळ, जरुरी इतका पैसा आणि कणखर देह नसतो. आणि हे सर्व असलं तर ते यथासांग घडेलच असं नाही. आणि जरी घडलं तरी त्याने पुण्य प्राप्त होतं ते पापात्मक पुण्य असतं. याचं कारण असं की ते सर्व करण्यात देवाची भक्ती प्रधान नसते, तर भोगाची आसक्ती असते. पुण्याच्या जोरावर देवतांना प्रसन्न करून सर्व मनोरथ सिद्धीला नेणं आणि मृत्यूनंतर स्वर्गलोक प्राप्त करून घेणं ही आसक्ती त्या सर्व कर्मात असल्यामुळे त्यांनी जे पुण्य प्राप्त होतं ते पापात्मक पुण्य असतं. शिवाय या पुण्याच्या प्राप्तीने भोगासक्ती कमी न होता ती वाढत्या प्रमाणातच राहते. याच्या उलट नामाने जे पुण्य प्राप्त होतं ते शुद्ध पुण्य होय. भगवत चरण प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य या पुण्यात असतं. ज्ञानेश्वरीत ज्ञानेश्वर महाराज सांगतात,
स्वर्गा पुण्यात्मके पापे येईजे, पापात्मके पापे नरका जाईजे, मग माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. नामाच्या संकीर्तनाने हे शुद्ध पुण्य साधकाला मिळतं असं श्री निवृत्तीनाथ सांगतात. नित्य नाम वाचे तोची एक धन्य, त्याचे शुद्ध पुण्य इये जन्मे. याचं कारण असं की नाम घेणाऱ्या साधकाला नामामृताची प्राप्ती होते आणि त्यायोगे त्याची विषय वासना शांत होऊन त्याला आपोआप निष्कामता येते. ही निष्कामता प्राप्त झाल्यानंतर भगवत प्रेमात जे नामस्मरण घडतं त्याने साधकाला शुद्ध पुण्याची जोड होते की जिच्यामुळे भगवंत त्याला संपूर्ण वश होतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराज कळकळीने सांगतात की पुण्याच्या प्राप्तीसाठी इतर प्रकारची व्यर्थ धडपड करण्यापेक्षा तू मुखानं नुसतं हरिनाम घे, म्हणजे तुला अगणित पुण्याची प्राप्ती होईल. नंतर नामस्मरणाचं तिसरं फळ सांगितलं आहे आणि ते म्हणजे वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. नाम घेणारे सर्वश्रेष्ठ, परंतु संसारात राहून संसारातील सर्व तऱ्हेच्या आपत्तींना आणि विपत्तींना तोंड देऊन आणि आपले उद्योगधंदे सांभाळून जे नित्य नामस्मरण करतात ते सर्वश्रेष्ठ होत. संसार टाकून नामस्मरण करण्यात काही विशेष नाही, परंतु संसारात राहून सर्व काळ नामाचा छंद घेणारा धन्य होय. आणि म्हणूनच अशा नामधारकाला वेदशास्त्रे बाह्य उभारून हात वर करून आशीर्वाद देतात, त्याची पाठ थोपटतात. बरोबरच आहे. जर एखाद्याने आपल्याला आपल्याच हिताची गोष्ट सांगितली आणि त्याप्रमाणे आपण वागलो तर त्यात आपलं हित तर होतंच, पण सांगणाऱ्याला सुद्धा समाधान वाटतं. त्याचप्रमाणे वेदशास्त्र सर्वांना नामस्मरण करण्याचा उपदेश देतात. वेद अनंत बोलिला, अर्थ इतुकाची साधिला, विठोबासी शरण जावे, निजनिष्ठे नाम गावे, साही शास्त्रांचा विचार, अंती इतुलाचे निर्धार, 18 पुराणे सिद्धांत, तुका म्हणे हाची हेत. त्यांच्या उपदेशाप्रमाणे एखादा मनुष्य संसारात राहून अखंड नामस्मरण करू लागला म्हणजे वेदमंत्राचे द्रष्टे आणि शास्त्राचे प्रणेते जे ऋषीमुनी त्यांना अत्यंत समाधान होतं आणि ते नामधारकाला हात उभारून आशीर्वाद देतात. त्यांच्याच आशीर्वादाने नामधारकावर भगवंताची कृपा होऊन त्याला प्रतिभा ज्ञान प्राप्त होतं, त्याच्या बुद्धीत प्रकाश पडतो आणि वेदशास्त्रात सांगितलेला बोध त्याच्या अंतःकरणात प्रकट होतो. म्हणूनच संत सांगतात, नामे होय ब्रह्मज्ञान, भुक्ती मुक्ती नामे जाणं, किंवा विठ्ठल विठ्ठल नामाचा हा छंद मनते उद्बोधत जडे पायी, किंवा शास्त्राचे जे सार, वेदांची जो मूर्ती, तो आम्हा सांगाती प्राण सखा, म्हणवनी नाही अनेकांचा पांग, सर्व झाले सांग नामे एका. वेदांचे पठण करणारा वैदिक होईल आणि शास्त्रांचा अभ्यास करणारा शास्त्री होईल, परंतु तो वैष्णव होणार नाही हे निश्चित. वेदशास्त्रात सांगितलेला बोध ज्याच्या अंतःकरणात प्रकट होईल आणि जीवनात व्यक्त होईल तोच वैष्णव. तुकाराम महाराजांनी केवळ अखंड हरिनामाचा छंद घेतला. हरी तुझे नाम गायीन अखंड, याविण पाखंड नेणे तुझे, किंवा एक गावे आम्ही विठोबाचे नाम, आणिकांचे काम नाही आता. आणि त्यांना वेदशास्त्रात सांगितलेल्या अंतिम सिद्धांताचा साक्षात्कार झाला आणि म्हणूनच ते आव्हानपूर्वक बोलतात, वेदांचा अर्थ आम्हासी पुसावा, येरांनी वाहावा भार माथा. नामस्मरणाचं चौथं फळ म्हणजे द्वारकेचा राणा पांडवा घरी. भगवंतांचं पांडवावर फार प्रेम होतं, इतकं की त्यांनी त्यांची सर्व प्रकारे सेवा केली. परंतु 5 पांडवात भगवंताचा लाडका मात्र अर्जुनच होता आणि त्याच्याच प्रेमासाठी तो पांडवा घरी राबला. किंबहुना पांडव हा शब्द ज्ञानेश्वर महाराज विशेष करून अर्जुनालाच उद्देशून वापरतात. परितयापाशी पांडवा मी हारपला गिवसावा, जेथ नामघोषू बरवा करीती माझा. प्रस्तुत अभंगातही ज्ञानेश्वर महाराज पांडव हा शब्द अर्जुनाच्याच अपेक्षेत वापरतात. याचं मुख्य कारण असं की अर्जुन हा एक श्रेष्ठ नामधारक होता. त्याच्या रोमारोमातून केसाकेसातून कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण असा नामध्वनी उमटत असे. ही गोष्ट महाभारतातच प्रसिद्ध आहे. तात्पर्य, भगवंताचं अर्जुनावर प्रेम होतं. त्याचं मुख्य कारण तो कट्टा नामधारक होता हेच होय. त्याचप्रमाणे नामाचा छंद घेणाऱ्या इतर नामधारकांच्या घरीसुद्धा भगवंत स्वतः वास करून त्यांचा सर्व प्रकारे योगक्षेम वाहतो. भक्त समागमे सर्व भावे हरी, सर्व काम करी न सांगता, अनन्याश्चिंतयंतो माम,
ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं. वर सांगितलेली नामाची गोड फळं नामाच्या केवळ उच्चाराने प्राप्त होतात. म्हणून ज्ञानेश्वर महाराज जगाला संदेश देतात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.